लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सव भावभक्तीचा मेळा यंदाही पाहावयास मिळाला। पहाटे 3 वाजल्यापासून रात्र उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने विशेषतः राज्यभरातून यात्रेकरूंनी हजेरी लावली। नवसाला पावणारी म्हणून सर्वदूर ख्याती पसरली असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक यंदाही श्रीदेवी भराडी मातेसमोर नतमस्तक झाले। यात मुंबईकर चाकरमानी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसह विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या जत्रेत उपस्थिती दर्शविली। यंदा देखील लाखो भाविकांच्या साक्षीने आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा जत्रोत्सव पहिल्या दिवशी अगाध महिमेचा प्रचिती देणारा ठरला। यात माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, प्रवीण दर्रेकर, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी मंत्री अनिल परब, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजू पाटील, माजी आमदार परशुराम उपरकर आदींनी उपस्थिती दर्शविली। यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते। कणकवली व मालवण दोन्ही दिशांनी येणाऱ्या भाविकांसाठी रांगा ठेवण्यात आल्या होत्या। विविध प्रकारच्या दुकानांची मांडणी शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आली होती। या यात्रेत विविध जिल्ह्यातून विविध प्रकारच्या दुकानांची मांडणी करण्यात येते। कोट्यावधी रुपयांची या निमित्ताने उलाढाल होते। आकाश पाळण्यासह विविध मनोरंजनाची साधने देवस्थानासमोरील शेतमळ्यात थाटण्यात आली होती।
राजकीय पक्षांनी आपली तात्पुरती स्वरूपात कार्यालये थाटली होती. यात भाजप, शिंदे, शिवसेना, काँग्रेस पक्षांचा समावेश होता. येणाऱ्या पक्ष नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक यांचा सत्कार केला जात होता. पाहुयात या जत्रोत्सवाचे क्षण. नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण.